आत्ता आम्ही लांबनं बघण्याचा प्रयत्न केला तर फक्त त्यांची डोकी शेताच्या वरती दिसत आहेत. सारस पक्षी नाव ऐकले का तुम्ही? आज आपण आलेलो आहोत गोंदिया जिल्ह्यामध्ये दासगाव इथे. सारस पक्षी म्हणजे प्राचीन भारतीय साहित्यात ज्याला प्रेमाचं प्रतीक मानलं गेलं. इथले जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये हे पक्षी अंडी घालतात आणि मग ते शेतकरी वनविभागाला माहिती देतात आणि या दोघांच्या सहयोगामधून या दोघांच्या काळजी घेण्यामधून त्या पक्ष्यांची वाढ होते आहे. आपल्यासोबत आहेत विकी भाऊ. यांच्याच शेतामध्ये आता आपण गेलो होतो आणि यांच्याच शेतामध्ये पहिल्यांदा सारस पक्षी दिसले होते. म्हणजे 2017 पासून तुमच्या शेतामध्ये अंडी घालतायत? हो. अच्छा. आणि मग जेव्हा पहिल्यांदा तुम्ही, कारण माहिती तर नसतो सारस पक्षी, मग तुम्ही कळवलं काय काय झालं तेव्हा? मी सांगितलं फॉरेस्ट वन विभागले उद्या, तर म्हणे ठीक आहे म्हणे आपण येतो म्हणे. टीम वगैरे आली त्यांची, पाहिलं त्यांना वगैरे सब वगैरे केलं. आपला पुरस्कारही भेटला होता आपल्याला. अरे वा. पत्र बी भेटला सारस पक्षी करून. सामान वगैरे भेटला, सूज वगैरे भेटले. चांगला फॉरेस्ट म्हणजे आपल्याला थोडासा डेव्हलप करावा आहे सारस पक्षी. आणि तुमचा सत्कारही झाला सारस मित्र म्हणून. ओके. मग तुम्ही इतरांना पण सांगितलं का की तुमच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत? सबले सांगितलो काका बाबा की हा पक्षीले डेव्हलप करायचा आहे, असा करायचा आहे. ठीक आहे म्हणे. आणि त्याचा काही म्हणजे असा पर्यटनाच्या दृष्टीने फायदा झाला की म्हणजे आता इथे सारस पक्षी आहे तुमच्या शेतात, बघायला येतात का लोक? हो येतात. म्हणजे तो पण एक फायदा झाला तुम्हाला.